राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। कर्जमाफी होणारच, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। मंत्री अमित शाह साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी निवेदन दिलं। जे आपत्तीमध्ये संकटामध्ये शेतकरी सापडले त्यांना मदत केली पाहिजे। मुख्यमंत्री स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलंय की या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे आणि ते पुसण्याचं काम सरकारने करणं आमची जबाबदारी आहे। राज्य सरकार तर पूर्ण मदत करणार त्यांना, या मदतीमध्ये कुठेही हात आकडता घेणार नाही। थोड्या अटी शर्ती ज्या आहेत थोड्या बाजूला ठेवायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील, अटी शर्ती शिथिल केल्या जातील, परंतु शेतकऱ्याचे झालेलं प्रचंड नुकसान जे आहे त्या नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार उभं राहील आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। शेतकऱ्यांना नेहमी मदत केली आहे। शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी सुरू केली आणि दर वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला। तसाच निर्णय राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना करून घेतला। त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार पण उभं राहिले, प्रधानमंत्री महोदय पण उभे राहिले। कर्जमाफीची मागणी होती, तर तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगतात? नाही, यामध्ये संकट एवढं मोठं आहे की अशा वेळेस शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी कमी आहे आणि म्हणून कर्जमाफीचा जो विषय आहे, कर्जमाफीचा देखील निर्णय शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागेल आणि सरकार या बाबतीमध्ये फार गंभीर आहे। मुख्यमंत्री महोदय, मी स्वतः, अजितदादा, आम्ही सगळेजण बांधावर गेलो, मंत्री सगळे बांधावर गेले। आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलंय शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याचं नुकसान। त्यामुळे आता अगोदर त्याला त्याच्यातून बाहेर काढणं, त्याला उभं करणं आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणं ही प्राथमिकता आहे। याला प्राथमिकता आम्ही देणार आणि कर्जमाफीचा जो विषय आहे तोही निर्णय सरकार नक्की घेणार आणि शेतकऱ्याच्या मागं सरकार उभं राहणार। शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार, नुकसान पंचनाम्यांना प्राधान्य। मदतीचे पॅकेज 1 आठवड्यात ओला दुष्काळ मानून सवलत। मुख्यमंत्र्यांची घोषणा, 5 लाख नागरिकांना आरोग्य किट, 5 लाख विद्यार्थ्यांना शालेय किट, पूरग्रस्तांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत देणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं, यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं, त्याकरता 2,215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। KYCचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रिस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। अशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। मी, शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांची पंचसूत्री, राज्य सरकारला केल्या सूचना, पंचनाम्यासाठी मुदतीचे बंधन नसावे। साताऱ्यात अतिवृष्टीचा 650 हेक्टरला फटका। कर्जमाफी नाही केली तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, सुप्रिया सुळे। ज्याच्या घरात पाणी शिरले त्यांना तातडीने 10,000ची मदत।
मुख्यमंत्री फडणवीसांचे व अजितदादांचे प्रशासनाला निर्देश. पूरग्रस्तासाठी तात्काळ 2,000 कोटीचा निधी. धान्य द्यायची सुरुवात केली. धान्य मिळालं का आता 10,000 रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय. त्यांना आता 11च्या 11:30च्या पुढे फोन लावून द्या, मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला लावतो. केळीची झाली दैना, व्यापारी शेतकऱ्यांना भाव मिळू देईना. आसमानीचा कोप, शेतकऱ्यांची उडाली झोप. अतिवृष्टीचे ग्रहण, तिसऱ्यांदा फाटले आभाळ. कापसाच्या पराठ्या आणि काढणीला आलेला मका पाण्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीचा आढावा. तातडीच्या मदत कार्यांना गती देण्याचे निर्देश. पावसामुळे राज्यातील 22 लाख हेक्टरवरून अधिक पिके पाण्याखाली. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात. शेतकरी हवालदिल. तात्काळ मदतीची गरज. नियमावर बोट ठेवू नका, सरसकट पंचनामे करा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. पूरस्थितीचा घेतला आढावा. उरले सुरले पिकेही हातातून गेले, बळीराजा हातबल. मनमाड, नांदगाव तालुक्यातील शेतात पाणी. पंचनामे करा. 3 दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा. जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र. पावसाची ही धुवाधार बॅटिंग. नाशकात पूर परिस्थिती. कोकणात मुसळधार. विदर्भ, मराठवाड्यात हाहाकार. देगलूर तालुक्यात 38,000 हेक्टर सोयाबीन पाण्याखाली. शेतकऱ्यांचे नव्हे तर विमा कंपन्यांचे केले सरकारने भले. विम्याच्या प्रक्रियेतून स्टिअर दाबल्याने शेतकऱ्याचे कोट्यावधीचे नुकसान. वसुली थांबवा, कर्जमाफी जाहीर करा. शरद पवार यांच्या सरकारला सूचना. मालेगाव तालुक्यात 30,000 हेक्टरवरील मका पीक पाण्यात. प्राथमिक अहवाल नोंद. 117 गावे. 96,000 शेतकऱ्यांचे नुकसान. अतिवृष्टी बाधितांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिर तब्बल 10 कोटीची मदत करणार. पीक कर्जमाफी. हेक्टरी 50,000 मदत द्या. शेतकऱ्याचे संघर्ष आंदोलन. संभाजी ब्रिगेड आक्रमक. महामार्ग अडवण्याचा प्रयत्न. के हातातून गेली, शेतकरी हवालदिल. अतिवृष्टी पुराचा तडाखा सुरूच. पिकाचे नुकसान काही थांबेना. बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर. सलग पावसाचे निकष ठरणार निर्णायक. 300 कोटीच्या वर जाणारा आर्थिक नुकसान. 80 मंडळात 100% अधिक पाऊस. कर्जमाफीसाठी तेलारा येथे शेतकऱ्याचा आसूड मोर्चा. तालुक्यातील शेतकरी सहभागी. सरकारला करून दिले आश्वासनाचे स्मारक. नेर येथे शेतकऱ्यांचा तहसीलदारांना घेराव. कोंब फुटलेले सोयाबीन ठेवले अधिकाऱ्यांच्या कक्षात. मराठवाड्याला बसला पावसाचा फटका. महाराष्ट्राला बसणार दरवाढीचा चटका. कडधान्य, खाद्यतेल भडकणार. 60 लाख हेक्टरवरील पिके वाया. अतिवृष्टीने सोयाबीन नवे स्वप्नही गेले वाहून. महायुतीतील घटक पक्षाकडून स्थानिकच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी. परतीच्या पावसाने 91 गावातील 470 हेक्टरवरील पिकाचे झाले नुकसान. 876 शेतकरी बाधित. कृषी विभागाचे प्राथमिक सर्वेक्षण. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. जरांगे पाटील यांची मागणी. वादळामध्ये धान पीक बांध्यामध्ये सडले. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केव्हा. पिकं गेली, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू. पण सरकारकडून मदतीचा पत्ता नाही. संत्रा, मोसंबी गळली. सोयाबीन पूर्णतः बुडाले. अतिवृष्टीच्या माऱ्यात शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त. पिकासह जमीन खरडून गेली. जगायचे कशी. वसमत तालुक्यातील शेतकरी हवालदिल. सरकारकडून सरसकट तातडीने मदतीची अपेक्षा. जिंतूर येथे आदिवासी समाज बांधवांचा तहसील कार्यालयावर उल गुलान मोर्चा. मदतीसाठी डोक्यावर फडणवीस, पवार, शिंदेच्या बॅनर समोर व्यथा. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची भुमरे यांनी केली पाहणी. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करा. संभाजी ब्रिगेडची मागणी. जिल्ह्यात पाऊस थांबला. पूर ओसरू लागला. मदतीचे हात आले पुढे. ओला दुष्काळ जाहीर करा मनात रुमणे घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. NDRFचे निकष बदला. हेक्टरी 50,000ची मदत द्या. शेतकरी संघटनेची शासनाकडे मागणी. 45,000वर विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारशी लिंक झाले नाही. शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात येत आहेत अडचणी. मेहनत बुडाली, आशा करपली. शेतकरी अडचणीत. सोयगाव 40,000 हेक्टर क्षेत्रावरील पिके गेले वाहून.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये द्या. झुंजार छावाचे रास्ता रोको.